थोडस इकडे तुमची कापाकापी करतो आणि कापाकापी झाली की पळून जातो. पळून जाऊ द्या. आता इथून निघायलाच पण आवडू नका मला. इतका वेळ कसं होतं माझ्या हातात नव्हता. आता मी उभा टाकणे सगळं माझ्या हातात आहे. इथपर्यंत कसं सत्कार करा फेटा बांधून घ्या. आता हे लेकरांचा हट्ट आहे ना, नाही कसं बनायचं. रामेश्वरला इतकं वय किती विचारत होतो मी. मला असं 24 वर्षाचा आहे. म्हणलो बाबू अरे मी 55 वर्षाचा झालो रे. मी आता 55 वर्षाचा आहे मित्रा. माझा मुलगा 26 वर्षाचा आहे. तो डॉक्टर झाला आहे. तरी पण एवढे आम्ही ऍक्टिव्ह नाहीये जेवढा थोडं ऍक्टिव्ह आहे. तुला मानलं बस आपण मस्त काम करतो. टीम एकदम सुंदर आहे. आणि ह्या लेकरांनी अगदी तिथून मला अगदी ढोल ताशा लावून अगदी फुलं टाकून आता बायको घरी गेला मारते मला. सगळीकडे खिशात फुलं गेले, तिकडे फुलं गेले, सगळे डागा पडतात शर्टला माहितीये का. अरे हो रे नवीन शर्ट घेऊन द्यायला मार बाबा तुला काय सांगू आता. तर मित्र तुम्हाला आता मी सांगतो की 2 गोष्टी सांगणार आहे आज आणि पळून जाणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे काहीतरी आयुष्यात बना. कारण काय पण असू द्या पण बना काहीतरी आयुष्यामध्ये. तुम्हाला सांगतो मी तुम्ही आहे ना असे धडपड करा बरोबर. खेड्यातल्या लेकरांमध्ये शक्ती असते. मी असं नाही म्हणत की शहरातल्या लेकरात शक्ती नसते, पण खेड्यामध्ये जे लेकर राहतात की नाही त्यांच्यामध्ये उपजत काही शक्ती असते. उपजत म्हणजे बघा आम्ही शेतात काम करायचो. मला चांगलं खुरपता येतं, मला चांगलं कोळपता येतं, मला ज्वारी कापता येते, त्याचं खळं करता येतं, मला त्या पेंड्या ओढता येतात, त्याची बनीम रचता येते, ती बनीम लिपता येते, करता येते. आणि हे कष्ट केल्यामुळे काय होतं माहितीये का तुमची बॉडी कुठल्याही ठिकाणी काम करायला तयार असते. म्हणून खेड्यापाड्यातील लेकर आहेत ना खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धेमध्ये उतरू शकतात. खूप चांगल्या पद्धतीने. तुम्हाला सांगतो पराणो की मी माके गावात चिमणीच्या प्रकाशात जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा आहे. मराठी मीडियमचा मुलगा आहे. माझ्याकडे शिकण्यासाठी अमेरिकेचे लोक आजही येतात आणि आता पण येतात. अमेरिकेचे लोक शिकण्यासाठी. मला कळत मी काय म्हणलं ते माझ्याकडे शिकायला लोक येतात ते अमेरिकेचे येतात रे. बघा एक छोट्याशा गावाचा मुलगा मी, न शिकलेल्या वडिलांचं लेकरू मी, मराठी मीडियम जिल्हा परिषद शाळा, चिमणीला अभ्यास केलेला पोरगा, याला शिकायला बाहेरून लेकर लोक येतात. त्याचं कारण काय माहितीये का आपण खूप स्पर्धेमध्ये टिकू शकतो कारण आपल्यामध्ये उपजत काही शक्ती असते. उपजत. आपण छोट्या मोठ्या प्रसंगाला घाबरत नाही. शहरातले लेकर थोडं काय झालं की कोलमडून झालं, आपण कोलमडून जात नाही. त्यामुळे तुमच्यामध्ये शक्ती आहे. कारण काही पण असू द्या पण मोठा माणूस बना. बघा मला एक कारण होतं की मी कधी ठरवलं की मोठा माणूस बनायचा. एक प्रसंग सांगतो आणि तुम्ही पण मोठा माणूस बना. कारण काय पण असू द्या. मी ठरवलं होतं आज मोठा माणूस बनायचं असं मी पण एक दिवस ठरवलं होतं. आता छोटा प्रसंग आहे की माझ्या आईला मी माय म्हणतो, माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणतो. तर एक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये की मी ठरवलं की बॉस आज मोठा माणूस बनायचं, जे खूप मोठा माणूस बनायचं. असा एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला. मी 6वीला शाळेत होतो. 6वी 7वीला मी माझ्या गावात शाळेत शिकत होतो. माझ्या गावात म्हणजे माखे गावात. म्हणजे बघा त्या गावामध्ये तेव्हा तर लाईट नव्हती, रोड नव्हता. पण आता एवढ्या मी 55 वर्षात झालोय आजही त्या गावाला रोड धर नाहीये. असं ते माझं गाव आहे. तुम्हाला काय सांगू आता. आजही आमच्या गावाला जायचं असेल ना लांबून कुठून तरी जावं लागतं. सरळ आजही गावाला जाता येत नाही. 45 किलोमीटर गाव आहे. 2 तास लागतात आजही माझ्या गावाला जायला. अशी आजची अवस्था आहे. ते गाव मी सांगतोय. आणि त्या गावामध्ये मी 6वीला म्हणजे साधारणपणे 11 वर्षाचा असेल. म्हणजे 45 वर्षापूर्वी तुम्हाला गोष्ट सांगतोय मी. आता मी 55 वर्षाचा आहे. तुम्हाला सांगतो मी की माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. लग्नाला दुसऱ्याचं लग्न होतं. आमच्या गावामध्ये काही मुंडे आडनावाचे लोक आहेत, वागदे आडनावाचे लोक आहेत, केंद्रे आडनावाचे लोक आहेत, लहाने आडनावाचे लोक आहेत. आमच्या गावचे असं असतं ना गावामध्ये तसं. तर एक आमच्या काही शेजारी मुंडे आडनावाचं एक लग्न होतं. मग त्या लग्नाला माझी माय जाणार होती. मग माझी माय काय म्हणाली मला, माझ्या एका मित्राच्या आईचं ते नाव घेतलं. मला म्हणलं तिच्या घरी जा, माझ्या मित्राच्या घरी जा आणि त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये. त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये. लुगडं तुम्हाला लुगडं कळतंय? किती लोकांना कळतंय? मला पण कळतंय. पण तुम्हाला सांगतो लुगडं म्हणजे साडी. आणि माझ्या माईच्या भाषेमध्ये लुगडं म्हणजे 9 वार आणि साडी म्हणजे 7 वार. हे कोणाला कळतंय? कोणाच कळत नाही. तुम्हाला सांगतो 7 वार म्हणजे साडी लहान असते, लुगडं लांब असतं. ठीक आहे. लुगडं जरा जास्त लांब असतं. ते कष्टा घालून घालतात लुगडं असतं. तर तुम्हाला सांगतो की माझ्या माईने सांगितलं, माझ्या मित्राच्या घरी गेलो, लुगडं आणून दिलं. माझ्या माईने लुगडं घातलं. ती गेली लग्नाला. बैलगाडीतून लग्नाला जायचं होतं. लग्नाला गेली. दुसऱ्या दिवशी आली. वाळून म्हणजे ते धुवून गडीबिडी करून वाळून हातात दिला. नेऊन दे म्हणले तुझ्या मित्राच्या आईला. गावातलं छोट छोटं घर नेऊन दिलं त्याच्या मित्राच्या आईला माझ्या. आणि मी परत येत होतो. परत बघा मी कधी ठरवलं की मोठा माणूस बनायचं. मी परत येत होतो. परत येताना आपल्या घरासमोर एक छोटा नाला आहे. आपल्या घरासमोर छोटा नाला आहे. काय भानगड आहे माहित नाही. त्या नाल्यावरनं मी सरळ कधी जात नाही.
उडी मारून जायचं. आता पण त्या नाल्यावर जाताना उडी मारा वाटते, पण आता कशी मारायची? आता डॉक्टर विठ्ठल लहान झालाय ना, आता जरा अवघड पडतं. लोक बघतात, 10 लोक सोबत असतात, त्यामुळे उडी मारत नाही. पण आजही मला आठवण येते की ते नाल्यावर उडी मारायला पाहिजे. तसं त्या दिवशी कसं लुगडा देऊन आलो आणि उडी मारत होतो आपल्या घरी जाण्यासाठी. उडी मारताना मला प्रश्न पडला की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं का मागवलं होतं. आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगतो मित्रांनो, याचं उत्तर प्रचंड अवघड होतं की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं दुसऱ्याच्या लग्नाला घालून जाण्यासाठी मागवलं होतं. त्याचं कारण असं होतं की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. आम्ही अत्यंत गरीब आणि गरीब शेतकऱ्याचे लेकर आहेत. ओके, आम्ही अत्यंत गरीब घरचे लेकर आहेत आणि माझ्या माईकडे लुगडं चांगलं नव्हतं. माझ्या माईकडे दांड घातलेलं लुगडं किंवा ठिगळ लावलेलं लुगडं होतं, पण धडकं लुगडं नव्हतं. दांड किती लोकांना कळतो मला माहित नाही. दांड म्हणजे कुठल्याही रंगाचे 2 लुगडे एकत्र जोडणे, त्याला दांड म्हणतात. आणि जिथं कुठं फाटलं तिथं माझे वडील धोती घालायचे, ते धोतराचा तुकडा माय लावून टाकायचा, ठिगळ लावलेलं लुगडं असायचं. असे लुगडे माझ्या माईकडे होते, पण धडकं एकही लुगडं माझ्या माईकडे नव्हतं. आणि म्हणून घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं मागून लग्नाला गेली होती. तुम्हाला सांगू मित्र, तो दिवस हा माझ्या आयुष्यातला असा एक ठरवणारा प्रसंग होता. आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं, उडी मारताना मी ठरवलं होतं की बॉस, इतका मोठा माणूस व्हायचा ना, एवढा अभ्यास करायचा ना, इतके पुस्तकं पाठ करायचे ना, आणि इतका मोठा माणूस व्हायचा की आपण आपल्या माईला एक लुगडं घेऊ शकू. मी लुगडं घेण्यासाठी मोठा माणूस झालो, लुगडं घेण्यासाठी. मला खरं सांगतो मी, म्हणजे आजही ते लुगडं ही माझी शक्ती आहे. माझ्या माईचं लुगडं ही माझी शक्ती आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही शक्ती असू द्या, तुमच्या शेजाऱ्यासाठी म्हणा, तुमच्या आईवडिलांसाठी म्हणा, भाऊन भाईसाठी म्हणा, या गावासाठी म्हणा, पण तुम्ही मोठा माणूस बना बॉस, मोठा माणूस बना. म्हणजे असं चालताना बोलताना ह्या गावकऱ्यांना वाटलं पाहिजे आमच्या गावचे लोक आहेत. आम्ही गावात एंट्री करताना लोक लांबून बघत असतात. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर विठ्ठल लाले मागे गावचे. मला काय म्हणायचं तुम्हाला माहितीये का, की हे मोठे पण प्रामाणिकपणे सांगतो, मागेवासाठी मी माझ्या माईसाठी मोठा झालो आणि माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. आणि पुढे मी खूप नशिबान ठरलो की माझी माय, म्हणजे आजपर्यंत मी 55 वर्षाचा होईपर्यंत माझ्यासोबत होती. 55 वर्ष मी होईपर्यंत माझ्यासोबत होती. नंबर 2, माझी माय माझ्या बायकोची सख्खी मैत्रीण आणि माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण. लग्नाच्या अगोदर माझी माझ्या बायकोची मैत्री होती 6 महिन्याची. तर माझ्या बायकोला मी सांगत होतो की माझ्या माईच्या अडचणी काय, माहित नाही मैत्रीमध्ये काय बोलतात, पण जेव्हा आम्ही खूप कमी भेटू शकायचो, महिन्यात एकदाच भेटायचो, पण तिला सांगायचो की माझ्या माईकडे मंगळसूत्र नव्हतं, होतं पण मोडावं लागलं होतं. तिच्या फक्त काळे मुलींच्या गळ्यामध्ये होतं. तिच्या धडकं लुगडं माझ्या माईला कधी घालायला मिळालंच नाही. तर हे प्रसंग माझ्या बायकोला सांगत होतो. पुन्हा लग्नानंतर माझी माय, माझ्या अण्णा, माझी बायको यांचं अशी मैत्री झाली. तुम्हाला खरं सांगू का, मी खूप खुश माणूस आहे. म्हणजे एवढा खुश आहे, मला वाटतं की देवाने मला भरभरून दिलंय. मी कशावरच जळत नाही, माहितीये का. म्हणजे मी असा समाधानी माणूस आहे एकदम. मी 15 सेकंदात झोपतो, मला कशाचं वाईट वाटत नाही. दुश्मन समोर आला तरी मी त्याचं चांगलं करेन, मला कधीच कोणाचा राग येत नाही, राईट. पण एका गोष्टीवर मात्र मी 29 वर्ष जळलो, आणि ती म्हणजे माझी बायको, माझी माय, माझे अण्णा यांच्या मैत्रीवर मात्र मी जळत होतो. मला वाटायचं माझ्यापेक्षा ही जवळचे झाले. माझ्या मायला मी कधी कधी विचारायचो, माझी माय मला सांग, कल्पना ही माझ्या बायकोच नाव आहे, कल्पना तुझी आहे का मी तुझं आहे. माय हळूच हसायची, माय तुम्ही पण आहेत. माझी माय मला आवाजावा घालायची, मी तिला आरे करायला घालायचो, माय तुम्ही पण माझे आहेत, पण हे पण लिकरू माझं आहे. पण तिची जास्त आड करायची माझ्यापेक्षा, ती जर जास्त आड करायची. ह्या लाडामुळे काय झालं की माझ्या बायकोने ठरवलं की माझ्या माईला 365 लुगडं घ्यायची, वर्षातल्या प्रत्येक दिवशी वेगळं लुगडं घालायचं. तिने 365 घेऊन दिलं नाही, पण 200 लुगडे माझ्या बायकोने तिला पक्कीच घेतली. पण तुम्हाला सांगू का मी मित्र, मला तुम्हाला हे का सांगायचं होतं, विषय कसा होता की आपल्या आईला लुगडं नाही ही मला वाईट वाटलेली गोष्ट नव्हती, ही माझी शक्ती होती. आम्ही गरीब आहेत ही माझी शक्ती होती, आणि त्याच्यावर कशी मात करायची ही शक्ती मला कामाला आली, म्हणून मोठा माणूस झालो. मला काय म्हणायचं, उगीच आपण काय म्हणतो, ते श्रीमंत होते म्हणून मोठं ट्युशन लावलं, ते मोठ्या घरचे होते म्हणून मोठ्या मोठ्या ठिकाणी शाळेत घातले, मोठ्या मोठ्या शाळेत गेले म्हणून मोठे मोठे झाले, असलं काय ना. जिल्हा परिषद शाळा यार, तुम्हाला मी काय सांगू आता.
एक वर्ग होता, एक वर्ग एवढी एक खोली होती, त्याच्यावर पत्रे होते. त्या कोपऱ्यामध्ये पहिली, ह्या कोपऱ्यात दुसरी, त्या कोपऱ्यात तिसरी, ह्या कोपऱ्यात चौथी. एका वर्गात, एका खोलीमध्ये 4 वर्ग होते, 10 पोरं वर्ग. ते गुरुजी एक गुरुजी फक्त चौथीला शिकायचा, पहिली दुसरी तिसरी काहीच नाही. तरी सुद्धा मी चौथीला मेरिट होतो, 7वीला मेरिट होतो, 10वीला पण मेरिट होतो. मला पॉईंट काय सांगायचा आहे, त्या शाळेमध्ये माहित आहे, त्या शाळेमध्ये मी 10वीला मेरिट होतो. पॉईंट मला काय सांगायचं माहितीये का, की खेड्यात राहणं, कमी फॅसिलिटी असलेल्या ठिकाणी राहणं म्हणजे तुम्हाला काहीतरी अडथळा निर्माण करणारी गोष्ट बिलकुल नाहीये. तुमच्या मनाची तयारी लागते. बॉस, आपण जगातला मोठा माणूस व्हायचा नाही, त्याला आवड काहीच नाहीये. प्रामाणिक प्रयत्न लागतात. माझ्या माईचे काही तत्व आहेत, इमानदारी, प्रामाणिकपणाने कष्ट. हे ज्यांना कळलं तो जगातला सगळ्यात मोठा माणूस होतो. ज्यांना कळलं, जे इमानदारीने मिळतं, जे प्रामाणिकपणाने मिळतं, ते चिरकाल टिकतं. तुम्ही असताना टिकतं, तुम्ही नसताना टिकतं. आणि जे बाकीच्या मार्गाने येतं ते कधीच टिकत नाही आणि तुमच्या अंगी पण लागत नाही. त्यामुळे ना सगळ्या गोष्टी इमानदारीने कमवा आणि कष्ट करा, मोठा माणूस व्हा. हा मला एक सल्ला तुमच्या सगळ्या लेकरांना द्यायचा आहे. आईवडिलांना सांगायचं की लेकरांना कष्ट करू द्या. तुम्हाला हे एक आईवडिलांना सगळ्या मला सांगायचंय. आजकाल आईवडील म्हणतात, अरे आमच्या लेकरांना खूप कष्ट आहेत, पहिलीला एवढे कष्ट, LKGला एवढे, UKGला एवढे, 11वीला तेवढे, 12वीला एवढे. म्हणजे आमच्या वेळेस कष्ट नव्हते, फक्त तुमच्याच लेकरांना कष्ट आहेत असं बिलकुल नाहीये. सगळ्या आईवडिलांना सांगतो मी, लेकरांना कष्टाची सवय लावा. बघा, लेकरांना कुठल्या मार्गाने कमी कष्टाने त्यांना काहीतरी मिळतंय, हे ज्यांना ज्या आईवडिलांनी केलं, कमी कष्ट मिळून लेकरांनी कमी कष्ट करून जर आईवडिलांनी त्यांना जास्त दिलं असेल ना, ते लेकर कधी चांगलं निघत नाही. लिहून देतो, कधीच चांगलं निघत नाही. लेकरांना जे कष्टाने मिळतं ना, ते लेकर जगातली मोठी माणसं होतात. लेकरांना कष्ट करू द्या. बघा, विठ्ठल लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने माझा सख्खा मोठा भाऊ. आम्ही गरीब आईवडिलांचे लेकर, पण आमचे लेकर गरीबाचे नाहीत ना. आता ही सांगायची गरज नाही ना, आमचे लेकर गरीबाचे नाही आहेत रे. आईवडिलाच्या कृपेने भरभरून देवाने मला दिलंय. मला एकच लेकरू आहे. बघा, आईवडिलांना समजून घ्या मी काय म्हणतो ते. पण माझी माय, माझ्या अण्णा, मी, माझी बायको जेव्हा जेवायला बसायचो, जेवण झाल्यानंतर आमचं एकच काम होतं, आम्ही दोघं निघून जायचो कामामध्ये. पण माझी माय आणि अण्णा माझ्या लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगायचे. कष्टाच्या गोष्टी तुम्ही आईवडिलांनी काम करा, आपल्या लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगा. माझ्या लेकराला सांगायचे कष्टाने कसा माणूस मोठा होतो. तात्या म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं नाव तात्याराव आहे, त्याला तात्या म्हणतात सगळेजण. तर मग अण्णा तात्या म्हणतात, माय मोठा बाबा म्हणते. मग ते त्याला सांगायचे, माय तात्याने किती कष्ट केलं, म्हणजे मोठ्या पप्पाने किती कष्ट केले की नाही, म्हणून ते मोठा म्हणून झाला. हे तुझे पप्पा किती कष्ट करतात, आणखी गावातला एखादा चांगला म्हणते किती कष्ट करतो. त्या लेकराच्या डोक्यामध्ये इतके कष्ट भिंबवले. तुम्हाला सांगतो की माझं लेकरू पण 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आला, 10वीला मेरिट आला, 12वीला मेरिट आला आणि त्याच्या स्वतःच्या मेरिटवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये MBBS पास झाला. मी जर 1 रुपया खर्च केलेला नाहीये. कळलं मी काय म्हणलं ते. बघा, माझ्याकडे पैसे आहेत, देवानी भरभरून दिले म्हणालो मी स्पष्टपणे. पण लेकरावर मला 1 पण रुपया खर्च करायची गरज पडली नाही. 1 पण रुपया. तो MBBS झालाय आणि MS सर्जरी करतोय तो. विठ्ठल लहानच्यावर 1 रुपया खर्च करत नाहीये, कारण त्याच्या मेरिटवर शिकतोय तो. कारण आम्ही आईवडिलांच्या डोक्यात पेशीमध्ये घातलं की जे कष्टाने मिळतं ते चिरकाळ टिकतं, बाकी काहीच नाही. कष्ट करायचे. आम्ही लेकराला कधीच कष्टाच्या मागे आलत नाही. कधी मी एकदाही लेकरा शाळेत गेलो नाही की त्याला जास्त होमवर्क दिला, कमी होमवर्क दिला, अभ्यास नाही घेतला, एकदा पण नाही केलं. एकदा पण ओके. मला मी म्हणतो जी शाळा म्हणते ते बरोबर आहे, जे टीचर म्हणतात ते बरोबर आहे. कष्ट सगळ्यांनी करायचं असतं, सगळ्यांना सारखं. तो शाळेत जाताना कधीच वेगळा गेला नाही. ज्या रिक्षामध्ये 10 पोरं त्याच्यामध्ये हा 12 कोंबून जायचा. मी त्याला कुठलीच कारमध्ये पाठवलं नाही. बाबू माझ्या घरी 4 कार आहेत, मला काही अडचण नाहीये. पण तुम्हाला पुन्हा सांगतो ना, मी कधीच त्याला गाडीमध्ये पाठवलं नाही, कधीच नाही. मला काय सांगायचं तुम्हाला, मला हे तुम्हाला सांगायचं की लेकरांना कष्ट करू द्या आणि लेकरांना कष्टाची जाणीव होऊ द्या, म्हणजे लेकरं मोठे बनतात. आता ह्याची गरज आहे ना, हे आईवडिलांना कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला आईवडिलांना सांगायची, उद्यानी बोलता तो धागा पकडला. एक सांगितलं, लेकरांना तुम्ही काहीतरी बना म्हणजे बना. दुसरं, आईवडील तुम्ही लेकरांना कष्ट करू द्या. आणि आईवडिलांना मला सांगायचंय की आईवडिलांनी भांडणं करू नये. जमतं काय हे, नवरा बायकोनी भांडणं करू नये, जमतं काय हे, जमतंय का. अरे हो तरी म्हणत नाही तरी म्हणत, जे असेल ते असेल, बघू पुढे आपण काहीतरी. जमतंय मान हलत हो कोणी म्हणे ना, अरे हो म्हणा यार काय बोलतो. पण हो सुद्धा अर्धे म्हणले लोक, अर्धे म्हणलेच नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला खरंच कळत नाहीये. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे आईवडील भांडणं करत नाहीत
त्यांचे लेकरं चांगले निघतात हे लिहून देतो. जरा मी काय म्हणतो पुन्हा एकदा बघा. त्याचं कारण असतं की लेकरांना घरामध्ये जर आईचं तोट तिकडे, वडिला तोट तिकडे, लेकराचं कुठीकडे, कुणालाच माहित नाही. असं जर झालं तर तो जो अभ्यास करतोय त्या अभ्यास लक्षात राहत नाही. घरामध्ये आल्यानंतर किरकिर किरकिर किर करत राहिला तर. पण ज्या लेकर घरामध्ये आईवडिलांना जर चांगलं वातावरण असेल तर हे लेकर शाळेतून आलं, अभ्यास आहे, अभ्यासाकडे लक्ष द्यायला. तुम्ही भांडणच करायला लागले घरामध्ये, बापाची एंट्री झाली एक तर हे करून किंवा ते करून, त्यांनी काय करायचं पुढे मला हे कळत नाहीये. असं त्यांनी पुढे काय करावं त्या लेकरांनी. म्हणून आईवडिलांनी भांडण करू नका. मला ना खरंच का तुम्हाला कळत नाहीये, बायकोचं आणि नवऱ्याचं प्रेम हे जगातलं सगळ्यात पवित्र प्रेम असतं. मी दररोज माझ्या माईच्या गळ्याला पडतो, मला खूप भारी वाटायचं. माहित नाही पण मला आवडीची गोष्ट होती माझ्या आयुष्यामध्ये ती. माझ्या माईच्या मांडीवर झोपणे, तिच्या गळ्या पडणे, ही माझ्या याच्यावर सुख जगात मला कुठेच नाही मिळालं. कुठेच नाही मिळालं. असं घरात गेलो की माझ्या माईच्या गळ्याला पडायचो मी. आता ते खूप मिस करतो. मी गेली 3 महिने झालं माझ्यासोबत नाही माझ्या. तुम्हाला सांगतो मी मित्र, पण जसं मी माईच्या गळ्यात पडायचो ना तसं माझ्या बायकोच्या पण गळ्यात पडतो. तुम्हाला खरं सांगू का, तिचे सुख आहे ना तेवढं जगात कुठलंच सुख नाहीये. कधीच नवरा बायकोने भांडणं करू नये, कधीच करू नये. आम्ही पण करत नाही. लेकरं सोन्यासारखे निघतात. घर सुखात राहतं, घर चांगलं चालतं. तुम्ही कमवलेली खाल्लेली रोटी अंगाला लागते. तुम्ही घरात गेले भांडण करायला सुरू केले, बायकांना काय वाटतं की नवऱ्यांना काय अक्कलच नाही, हे सगळ्यात पहिलं बायकांना वाटतं. आणि नवऱ्यांना काय वाटतं, आपल्याला एवढा कळापासून तिला कसं कळत नाही हे मला कळतं. ही नेमकी अडचण आहे. मला माहित आहे, मी पण नवरा आहे, मला कळतंय. मी म्हणत कळत नाही असं नाहीये. पण तुम्हाला सांगतो मी, दोघांनी पण एक पावलं मागे आहे ना, दोघं पण एक पावलं मागे आहे ना. बघा किती मजा आहे. तुम्हाला माहित आहे का, आमच्या घरामध्ये काही घडलं ना, माझ्या घरात एंट्री केल्यानंतर माझ्या बाईच्या चेहऱ्याकडे बघायचो मी, माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे. आणि कुठला पण चेहरा लहान असेल ना, मी सगळ्यात जाऊन माफी मागायचो. सॉरी, काही घडलंय का, काय फरक पडतो यार, काय फरक पडतो, माफ करा मला, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर काय फरक पडतो. आपण दुश्मन आहेत का, घरामध्ये जा, काय चुकले गुन्हाचं तर मना माफ करा की मला माफ करा, काय फरक पडतो असा. आपल्याला काय घरात गेल्यानंतर बंदूक घेऊन गोळ्याच घालायला पाहिजे असं काय आहे का, नाही ना. संसार हा दोघांचा आहे, एकत्रितपणे आहे. कधी बायको म्हणाली 2 शब्द मोठे, ओके, आपण काही 2 शब्द म्हणा, तुम्ही ओके म्हणा, आणि 2 पावलं मागे जा, सुखात राहा. बघा, भांडण करून जगायचंच आहे, आणि न भांडण करता पण जगायचंच आहे. ओके, हे जे काही आपल्याला 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, फार तर फार माझ्या माईसारखं 100 वर्ष जगा. पुढे मरणार आहेत ना पक्का, मग का भांडण करून मारायचं यार, झिजून चांगलं मारायचं मस्त पैकी. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही बेडवर पडता तेव्हा नवऱ्याला प्रेम सुटायला लागतं. नवरा बेडवर पडला की बायकोला प्रेम सुटायला लागतं. त्याच्यापेक्षा वर्षभर आयुष्यभर प्रेम करा ना, करा. बघा तुम्हाला खरं सांगतो मी, आणि भांडणं अजिबात करू नका बॉस. नंबर 2, मला अगदी उघडपणे सांगायचे, कोणीच सवय करू नये, कुठलीच व्यसन करू नये. त्यात चांगलं काहीच नाही. डॉक्टर आहे मित्र, तुम्हाला सांगतो मी, दररोज कॅन्सरचे पेशंट बघतोय, दररोज विचित्र पेशंट बघतोय. एकाही प्रकारचं व्यसन करू नका. अरे काहीच घडत नाही यार, काय होतंय बरं, विठ्ठल लहान आहे, आयुष्यामध्ये दारू काय असते माहित नाही, कुठं असते माहित नाही, कुठं ते माहित नाही. काय बिघडलं यार माझं, काय बिघडलं माझं, मला एक सांगा, एक गोष्ट काय बिघडली मला सांगा ना. मग तुमचं काय बिघडणार आहे, काहीच बिघडणार नाहीये. खरं सांगतो मला, काय बिघडणार नाही. याच्यामध्ये ज्या वाईट गोष्टी ते करू नका. एक असं हे गाव चांगला झाला पाहिजे, आपल्या डिगोचं नाव निघालं पाहिजे. या डिगोमध्ये बॉस एक माणूस झालं पेट नाही, एक माणूस गुटखा खात नाही, एक माणूस तंबाखू खात नाही, झालं पाहिजे. तुम्हाला भेटणार आहेत ना रामेश्वर, तुला सांगतो तुझं काम, प्रत्येकाच्या घरात जाईल, सगळ्याची नाव मला जरा पाठवून दे, त्यांना जरा फोटो पाठवतो. कॅन्सर झाल्यास कसं घडत असतं, नका करू मित्र, नका. बघा, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, मी डॉक्टर आहे, मला माहित नाही, 1000 गोष्टी हातातच नाहीत. कुठला आजार होईल, कसा होईल, काय होईल, कोणालाच माहित नाही. पण त्या गोष्टी हातात माहित नाहीत की हे केलं की हे होणार आहे, हे केलं की हे होणार आहे, हे केलं की हे होणार आहे. हे माहित आहे का नाही माहित आहे, माहित आहे, मग तेवढं तरी करू नका. आज विघ्नहर्ता इथं बसवला आपण, त्याला सगळेजण एकदम वचन देऊ की बॉस विठ्ठल लहाने आज 9 तारखेला तिथे बोललेत. तारीख पण कशी आहे बघा ना, 9 हे लक्षात ठेवण्यासारखी तारीख आहे. 9 शुभ आकडा मागला जातो, हो ना. मग त्या दिवशी आपण एक सगळ्यांनी वचन देऊ, याच्या नंतर आपण असं करणार नाही. या 2 गोष्टीनंतर पुढे जातो मी जरा. मला ना आयुष्यामध्ये करणार नाहीत ना, आणि समजा भांडण करायची वेळ आली, कधी करावी. शिक्षक मंडळी इथे बसले, खूप चांगलं बोलता, त्यांचंच भाषण ठेवलं चाललं असतं असं मला वाटत होतं. खूप मस्त बोलत होते, छान बोलत होते, खरंच चांगलं बोलत होते. पण तुला सांगा मी, एक शिक्षक हो, माझी परीक्षा घेतात लोक. एक शिक्षक मला, धाडे सर इतकं सांगायचं मला, तुम्ही भांडण करत नाही. तुम्ही कसं भांडण करता, तुम्ही बायकोशी कधी भांडत नाहीत का. बघा, माझं नाव विठ्ठल आहे, मला खोटं बोलता येत नाही, माझी अडचण किती बघा ना, मला काय खोटं बोलायचं नाही, मी एकदम पाण्यावर स्वच्छ माणूस आहे, इकडे काही नाही आपल्या आयुष्यामध्ये. तुम्ही भांडण करत नाहीत का,
आता नाही कसं म्हणा, कधी कधी होतात ना. म्हणलं कधी कधी होतात बाबा. मग कसे होतात, तुम्ही कसं करता? आता काय करा, होतात म्हणायला तयार पुढे लगेच तुम्ही कसे भांडणं करता? मी कसे भांडणं करतो मला सांगतो, तुम्ही पण करा. मी कसे करतो हे तुम्हाला सांगतो. माझ्या बायकोशी नंबर 1 मी भांडण करत नाही, पण करायची गरजच पडली तर कसा करतो मला मी सांगतो तसं करा. कसं करायचं? सगळ्याकडे मोबाईल दिसत आहेत मला, माझ्याकडे पण आहे, पण मी जरा गरीब माणूस आहे, मी साधा माणूस आहे. पण तुम्हाला सांगतो मी, तुमच्याकडे सगळे मोठे मोठे मोबाईल दिसत आहेत मला, पण तुम्हाला सांगतो मी, तुम्ही कसे भांडण करा. त्या मोबाईल मध्ये रात्री 2चा अलार्म लावायचा. किती? रात्री 2चा अलार्म लावायचा. अलार्म माहिती सगळ्यांना लावायचा, 2चा लावायचा. ओके, रात्री 2चा. लेकर झोपले की 2 वाजता उठायचं, भांडणं करायचं. असे मी करतो, खरंच मी असे मी करतो. करा असे भांडण, माझं काहीच म्हणणं नाही. याचे 2-3 फायदे आहेत. एक, रात्री 2 वाजून जास्त भांडण वाटत नाही, थोडक्यात भेटतं. खरं यार. आणि कधी कधी जाऊ दे यार, सॉरी, तिथंच होऊन जातात, विषय संपून जातो. असे रात्री 2ला. तिसरा फायदा असा आहे की लेकरासोबत भांडणं होत नाही, म्हणून लेकराला माहितच नाही बाबा भांडतात की नाही भांडतात. त्याच्यामुळे तुम्हाला भांडायचं असेल तर विठ्ठल लहाने असा भांडतो, येस तुम्ही पण असे भांडा, माझं काहीच म्हणणं नाही. पण याच्या माझ्याशिवाय, मी सांगितल्याशिवाय बाकी दिवसा भांडायचं नाही. किती राग घेऊ, मग थंड पाणी प्यायचं पण भांडायचं नाही. हो, प्रॉमिस करा मोठ्याने. अरे मोठ्याने म्हणे यार, ज्यांचे लग्न झालं तेच हो म्हणायला लागले. ओके, आता मी दुसरा एक तुम्हाला पॉइंट सांगणार आहे. या जगामध्ये खूप सारे मी चांगले लोक पाहिले, चांगली लोक. माझ्या आयुष्यात कधी वाईट माणसं मला कधी दिसलेच नाहीत, एकही दिसला नाही. म्हणजे मी कुठेही गेलो, लोक भरभरून प्रेम करतात, मला खूप छान वाटायला लागतं. मी चिमटा घेऊन बघतो, मीच ऐकवडे लोक प्रेम करतात. पण जी मला चांगली लोक भावली माझ्या मनामध्ये, त्यातला दुसऱ्या नंबरचा माणूस मी आधी सांगतो, पहिल्या नंबरचा नंतर सांगतो. 2 नंबरचा माणूस जो मला जगातला सगळ्यात चांगला वाटला तो शिक्षक. त्या बिचाराला असं वाटतं की माझे विद्यार्थी चांगले घडले पाहिजेत, बस त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्यांचे विद्यार्थी चांगले घडले याच्यावर आनंद त्याला जगात कुठेच नाही. हा एक मला खूप भावलेला माणूस माझ्या मनामध्ये. का भावल्याचं कारण आहे, आमच्या गावात एक बोंडगे नावाचे सर होते, ते आता पण आहेत, आनंदपूरमध्ये राहतात. तर ते आहे ना, ते माझ्या वडिलांचे खास मित्र होते. माझे वडील न शिकलेले होते आणि बोंडगे गुरुजीचा शब्द ना शब्द माझे वडील ऐकत होते. बोंडगे गुरुजी हे माझ्या वडिलांचे गुरु होते आणि त्यामुळे ना ते म्हणायचे, हा विठ्ठल, हा तात्याला ह्याला शाळेत पाठवा. आणि वडील त्यांचं ऐकायचे, शाळेत पाठवायचे. केवळ बोंडगे गुरुजीमुळे आम्ही शाळेत गेलो, तर शाळेत गेलो नसतो. त्याच्यामुळे मला गुरुजी हा प्राणी प्रचंड आवडतो आणि त्यांच्याविषयी मी नेहमीच नमस्कार करत राहतो. मला नेहमीच आवडत राहतात ते, नेहमीच त्यांच्याविषयी मला वंदनीय वाटतात ते. दुसरा एक माणूस मला प्रचंड माझ्या आयुष्यामध्ये आवडला, ते म्हणजे आई आणि वडील. हे मला प्रचंड आवडलं. आई आणि वडील एक असं एक रसायन देवाने तयार केलंय, माहित नाही त्या रसायनामध्ये ना फक्त लेकराचं कल्याण, याच्या पलीकडे काहीच नाही. कुठल्याही शिकलेल्या आईवडील असो, न शिकलेल्या आईवडील असो, कुठल्याही व्यसनाधीन असणाऱ्या आईवडील असो, त्यांना एकच वाटतं की आपलं लेकरं जगातला मोठा माणूस झालं पाहिजे. आपल्या लेकराला काही येत असो, काही येत नसो, काहीही असो, पण आपलं लेकरं जगातला मोठा माणूस झाला पाहिजे असं आईवडिलांना वाटत असतं. म्हणून ते आईवडील मला प्रचंड आवडतात. कुठला पण आईवडील बघा, एखाद्या लेकराला चांगले मार्क पडले, लांडे साहेब तुम्हाला माहित आहे का, आमच्या पोराला 100 पैकी 100 मार्क पडले. म्हणजे मला एवढे आईवडील भेटतात ना, मेडिकल लेकर लागले, इंजिनिअरिंग लागले, कुठे CA ला लागले, कुठेतरी MPSC सिलेक्ट झाले की मला सफाई तुम्हाला माहित आहे का, आमचा मुलगा इकडे लागला, आमची मुलगी तिकडे लागली, आमचं हे असं झालं. म्हणजे त्यांचं काय ते सांगत नाहीत, त्यांच्या लेकरांचं काय हेच मला सगळे आईवडील सांगत असतात. कारण त्या आईवडिलांना लेकराचं कल्याण आणि लेकराचं भवितव्य यातच त्यांचं सर्व सौख्य समजलेलं असतं. आता हे आईवडील आहेत ना, मी अनुभवलेले माझ्या आईवडिलाच्या 2 स्टोरी तुम्हाला सांगणार आहे आणि माझा इथं विषय, माझं भाषण संपवणार आहे. तुम्हाला सांगतो ना की तुमच्या आयुष्यामध्ये हे असे आईवडील तुमच्याविषयी संकल्पना करत असतात. आपल्या आईला, आपल्या वडिलांना नेहमी माहित असतं की आपल्या लेकराला काय आवडतं, माहित आहे ना. आपल्या आईला तर नेहमीच माहित असतं. आतापर्यंत म्हणजे अगदी कालपर्यंत 16 जुलै आता माय गेली. पण तुम्हाला सांगतो मी, आतापर्यंत म्हणजे माझी माय 90 वर्षाची होईपर्यंत आणि मोठे भाऊ माझे आता 66 वर्ष झालेत. तर ते गावाकडे येणार ना, तर माईला मी सांगत राहायचो, माया दादा पुढच्या रविवारी येणार आहेत. मग ते लातूरला येणार, तर मग माझी माझ्या लेकराला दही आवडतंय. मग माझी बायको तिची खास मैत्रीण आहे, कल्पना, दही लावायचं. एक दिवशी काय झालं, मी घरी गेलो, मला भूक लागली होती आणि फ्रीज काढलं, आपलं घरातलं फ्रीज काढलं
फ्रीज काढलं तर त्या फ्रीजमध्ये अख्खं फ्रीजभर दही होतं. अख्खं फ्रीज भरून दही, एवढं मोठं फ्रीज आहे आमच्याकडे, भिंती एवढं फ्रीज आहे माझ्या घरात, आणि ते फ्रीज काढलं तर त्याच्यामध्ये दहीच दही, दुसरं काहीच नाही मला खायला. मग कल्पनाला म्हटलं हे काय अख्खं फ्रीजभर दही. ते मायने लावायला सांगितलं म्हणे रविवारी दादा येणार आहे. आता काय करावं लईला, मायकडे गेलो. माय अगं अख्खं फ्रीजभर दही का लावायला आलीस ग? माय लेकराला दही आवडतंय माझ्या. अगं हो तुझ्या लेकराला दही आवडतंय मला माहित आहे का, पण फ्रीजभर दही खाणार आहेत का दादा, सांग ना खाणार आहेत का एवढं? तसं नाही माय, माझं लेकरू एकटं घरी येत नाही, माझं लेकरू एकटं घरी येत नाही, त्याच्याबरोबर एवढे मोठे लोक येतात आणि मग बाकीच्याने खाल्लं तर त्याला पुरायचं नाही, मी एवढं दही लावायला लावलंय. त्याला माय म्हणायचं. आता माय म्हणायचं. आपल्या लेकराला काय आवडतंय सगळ्या माईंना माहित असतं, सगळ्या माईंना अगदी जन्मापासून आतापर्यंत माहित असतं. माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आईला काय आवडतं माहितीये? प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आईला काय आवडतं माहित आहे? किती लोकांना माहित आहे? काय छान आहेत रे. हे बघा मला माहित आहे माझ्या आईला काय आवडतं. ओके, ओल्या नारळाचा तुकडा माझ्या माईला प्रचंड आवडतो. उसाचा रस माझ्या माईला प्रचंड आवडायचा. मी तुम्हाला सांगत होतो ना की तुम्हाला किती कळतं मला माहित नाही, पण आपल्या आईला आपल्या लेकराला काय आवडतं माहित आहे. पण तुम्हाला पण असं माहित असावं की आपल्या आईला काय आवडतं. त्याच्या पलीकडे माझा एक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला आवडणारी एखादी गोष्ट करून खाऊ घातली? खरं खरं सांगा. मोठे पण सांगा, मोठेच सांगा, छोटेच जाऊ दे. आता काय मोठे म्हणजे मी, आता माझ्या एवढे किती लोक आहेत? 55 वर्षाचे भरपूर आहेत ना. मग मला सांगा की तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला काहीतरी तयार करून खाऊ घातलंय, तिच्या आवडीच्या गोष्ट आतापर्यंत खाऊ घातली, न खाऊ घातली सोडून द्या. पण तुम्हाला सांगतो की आईवडिलाच्या कृपेने माझ्याकडे भरपूर नोकर आहेत. माझं बूट पॉलिश करायला पण नोकर आहेत. ओके, देवाने मला एकदम भरभरून सगळं दिलंय, ठीक आहे. पण माझ्या माईचा चहा मी बनवायचो दररोज, दररोज म्हणजे दररोज. नुसतं बनवायचं नाही, चहा बनवायचो, छान गाळायचो, ते छान भरून घ्यायचो, दुसऱ्या एका छोट्या प्लेटमध्ये घेऊन थंड करायचो आणि तिला हाताने पाजायचो दररोज, दररोज म्हणजे दररोज. आणि तिला विचारायचो माय चहा काय झाला होता ग? आणि ती मस्त पैकी म्हणायची छान झाला होता माय. बघा, ते छान झाला म्हणलेला स्वर्गात पडलेला चेहरा होता माझ्या माईचा. तो छान झाला होता म्हणलेला जो चेहरा होता ना, असा हसलेला माईचा चेहरा, ते दिवसभर माझ्या डोळ्यात बसलेला असायचा की माझी माय छान 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 झाला म्हणाली. आणि माय खूप ग्रेट असते. एक दिवशी मी तिला चहा पाजला, असं समोर बसायचो मी चुरशीमध्ये, तिला चहा पाजायचो. शेवटी बऱ्यापैकी ती आजारी होती आणि तिला चहा पाजला आणि थोडा चहा उरला. बघा, चहा उरला, चहा तिला पाजून झाला. चहा कसा होता माझा दररोजचा प्रश्न, छान होता म्हटली. आणि मग चहा उरला होता. मग माझी माय कसं, सगळ्याच खेड्यातले लोक कसं करतात की शेजारी कोणी आहे ना त्यांना पण द्या माय, त्यांना पण द्या माय. माझी माय, आमच्या 2 स्टाफ मेंबर होते, त्यांना 2 मुली होत्या, त्यांना माय म्हणते माय त्यांना पण चहा द्यावा माय, मला म्हणते. मी म्हणलं हो देतो ना माय, उरला चहा. मग चहा उरला होता, तिथं दुसरी माझी रंजना स्टाफ, तिला म्हणलं रंजना घेतेस चहा, असं मी म्हणालो तिला. तर ती मग आता सरांसमोर कसा चहा घ्यायचा, सर तुम्ही गेलास मी घेते अशी म्हणाले. म्हणलं नाही नाही, थंड होईल पुन्हा माय, मला रागेल, घेऊन टाक चहा, असं म्हणलंच. तिनं चहा घेतला रंजनाने, असा हातात घेतला, एक घोट पिला आणि माझ्याकडे पाहिलं. म्हणलं काय झालं ग, काय झालं? काही नाही सर म्हणे. मग काय झालं सांग? नाही म्हणे चहामध्ये साखर नाहीये. हा, पण बघा तोच चहा माझ्या मायला मी पाजला होता आणि माय माझी म्हणाली होती माय चहा मस्त झाला, ह्याला माय म्हणायचो. लेकरांना कुठेच कसा त्रास होणार नाही, लेकरांना कसलाच त्रास होणार नाही. एकदम बारीक 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 बसणारी म्हणजे आई असते. म्हणजे मला त्याच्यात इतकं वाईट वाटलं ना, बापरे एवढं वाईट वाटलं, बापरे बापरे बाप. मी घरात गेलो, दुसरा चहा बनवला, तिला म्हणून बाजूला, हा विषय पुढचा वेगळा आहे. पण आई लेकराचं मन कसलं राखत असते, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत यार. म्हणजे बघा, माझी माय लुगडं घालायची, अंगा लुगडं असे धोते घालायचे, बरोबर आहे. आम्ही श्रीमंत झालो, आधी फाटके घालायचे, दांड घातलेले घालायचे. आम्ही मोठे झाल्यानंतर जरा बारी घालायचे, जास्त होते, एवढाच फरक होता ना. खायला तेव्हा साधं खायचे, जरा बऱ्यापैकी चांगलं खायचे, सोनं तर खात नव्हते ना. फार मोठ्या गोष्टी लागत नसतात, दररोजच काय त्याच्या तुम्हाला करायची गरज पडत नसते. पण त्यांना एक प्रेम द्यायचं असतं, एक प्रेम द्यायचं असतं. जवळ जा, बसा. माझा मुलगा डॉक्टर झालाय, माझ्या सुट्टीवर आला की माझ्या मायच्या वेण्या घालून देतात. माहितीये, माझा मुलगा बोलतोय तुम्हाला मी. हे ना, हे फार मोठी गोष्ट लागत नसते. पण माझी माय, तर एकदा त्याने वेण्या घालून दिल्यास ते 15 दिवस पुन्हा वेण्या उकलत नव्हती. माझ्या लेकरांनी घातल्यात माय, माझ्या लेकरांनी घातल्यात माय म्हणून. हे प्रेम आहे यार, हे प्रेम आहे.
खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत. आपल्या आई वडिलांसाठी तुम्हाला काही विमानात खाली घेऊन या म्हणून कोणी सांगत नाही. लहान लहान गोष्टी लागतात. घरात जा, त्यांच्या गळ्या पडा, कधीतरी पाय दाबून द्या, कधी बोटाचं नख काढून द्या. काय लागतं? माझी बायको माझ्या बापाची दाढी करून द्यायची. माझी बायको माझ्या बापाची दाढी करून द्यायची. काय लागतं त्याला? माझ्या बायको स्वतः खाली 150 नोकर आहे. अरे काहीच लागत नाही. तुम्हाला सांगतो, काहीच म्हणजे काहीच लागत नाही. याला फक्त एक प्रेम लागतं. आणि ते प्रेम जमलं ना, तुम्हाला मोठ्या गोष्टी लागत नसतात. म्हणजे मी असं सांगतो ना की तुम्ही श्रीमंत झाले म्हणजे काय आता तुम्हाला दररोज रथात बसून फिरायचं असं काही गरज नसते. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. कुठेतरी तुम्ही दिवाला निघाले, कुठेतरी मंदिरात चालले, सोबत घेऊन जा, त्यांच्या हाताने काहीतरी करा, त्यांना नारळ पडायला द्या, त्यांना शाल घालायला द्या. काय मोठ्या गोष्टी लागत नाहीत, छोट्या गोष्टी लागतात, पण त्या करा. चहा म्हणतोय मी, चहा करायला काय लागतं? मला 3 मिनिटं लागायची. काय लागतं? पण तो चहा बनवण्यात मला इतका उत्साह आहे. तुम्हाला सांगतो की आता गेली एवढे दिवस झाला मी चहा बनवत नाहीये. मला खूप त्रास होतो, म्हणजे खूप त्रास होतो. म्हणजे असं काही नसतं की तुम्हाला खूपच मोठ्या गोष्टी करायच्या असतात, पण अगदी जगा वगैरे करायची गरज नाही पडत. खूप छोट्या गोष्टी करायच्या असतात, पण त्या प्रेमाने करायच्या असतात आणि त्या करा. माय बाप घरात असणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. मी अनुभवलंय. 24 वर्ष मला वाटतं ना की माझं लेकरू जे घडलं ना, हे माझ्या आईवडिलांमुळे घडलं, आमच्यामुळे नाही घडलं ते. आज असं त्या लेकराकडे बघितलं ना तर असं वाटतं की एक सोन्याचा गोळा असाच चमकतो तो. त्याची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्याची पवित्रता, त्याच्यातले गुण, असं वाटतं कधी कधी की माझ्याहून 10,000 पण चांगले गुण आहेत. हे सगळे गुण माझे नाही आहेत, आईवडिलांच्या मध्ये घातलेत. माय बाप घरात असणं एवढं सुख जगात कुठेच नाही. म्हणून म्हणालो की मी ते अनुभवलंय, मी प्रत्यक्षात अनुभवलंय. एवढ्या वर्षानुवर्ष सोबत राहिलं तर ती वेगळी मजा आहे. आणि ते राहा सोबत. बघा भांडणं होतात. मला आश्चर्य सांगतो, मी 49 वर्षाचा होतो. अण्णा 54 वर्षाचे होते. ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. अण्णा 54 वर्षाचे होते, मी 49 वर्षाचा होतो. आणि रात्री झोपायला उशीर झाला होता. मला झोपायला उशीर झाला होता. एक दिवशी ते कडवाकुट्टीमध्ये हात तुटला लेकराचा. रात्री 2 वाजता माझ्याकडे आलं. रात्रभर मी हात जोडत बसलो. मला सकाळी झोपायला उशीर झाला आणि आम्ही पहाटे 4:45 उठून कामाला लागतो. पण त्या दिवशी उठायचं नव्हतं. मी सगळ्यांना सांगितलं की मला 2 तास झोपायचे, पुढचे काम होणार नाहीत, पुन्हा मला 12 ऑपरेशन करायचे होते. शेवटी मी माणूस आहे, त्यामुळे मी थकलो होतो आणि मी बायकोला आणि सगळ्या लोकांना सांगून माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. माझी बेडरूम अशी आहे आणि फक्त मध्ये 5 फूट रोड सोडून त्या एकदम या साईडला अण्णाबाईची बेडरूम आहे. मी मुद्दाम केली आहे मी, कारण ते म्हातारे आहेत आणि मग त्यांची बेडरूम उघडी असायची. ते दरवाजा कधी आम्ही लावायचो नाही. माझ्या मुलाची पुढे होती, म्हणजे तो जाताना मायांना बघायचा, तो येताना मायांना बघायचा, आम्ही जाताना मायांना बघायचो. मुद्दाम मी तशी करून ठेवली होती. काही लागलं तर आम्ही मध्ये जायचो म्हणून आम्ही तशी ठेवली बेडरूम. तर तिथे एकदम समोर मायांनाची बेडरूम होती. मग ते अण्णा एकदम उठायचे. बाप एकदम एक घड्याळाचा काटा कळेना, पण बाबा सगळा वेळेवर म्हणणारा माणूस, प्रत्येक गोष्ट वेळेवर. बाप म्हणजे बाप माझा. उठायचे, घड्याळाकडे बघायचे. म्हातारे म्हणजे माझी माय. अण्णांचा सगळ्यात मोठा हत्यार माझी माय. म्हातारे किती वाजले ग? इटली आणखी उठला नाही. किती वाजले? झोपू द्या लेकराला, झोपू द्या. तुम्ही का मागे लागले? झोपू द्या त्याला. माय आपलं लेकराची बाजू घेणार आहे, सगळ्याच माय. पण बाप पुन्हा एकदा, अगं म्हातारे दिवस उघडला ग, इटला उठला नाही. आणि का उठला लागेल लेकरू? आता काय करा? पण बाप माईचा ऐकणारा प्राणी नव्हता. उठले, मायनं 1 तास कसं थोपून ठेवलं, पण बाप काय थोपला नाही. आले दरवाजावर मला खटखटायला लागले. मला झोपून 1 तास झालं होतं. खटखट केलं, पण आमचा दरवाजा असंच खटखटतो. मी कशालाच काही, मला काही वाटतं नाही तुम्हाला, इथं मोठा भोंगाला आम्ही झोपून जातो. मला कशाचा डिस्टर्बच होत नाही झोपेमध्ये. तो खटखट म्हणत जाऊ दे, काय करायचं आपल्याला. पुन्हा ते बंदच होईना. उठलो, डोळे चुळत गेलो अण्णांकडे. दरवाजा उघडला, अण्णा बाहेर. अण्णा म्हणलं का उघडले तुम्ही मला? जे अण्णा चिडले की नाही माझ्यावर तुम्हाला सांगतो, जे चिडले की नाही, बाप इतक्या जोरात चिडला की नाही. कळतं काय म्हणले तुला? अण्णाचे जे बोलले ना, तर शिवाय तुम्ही ऐकलं तर तुम्ही पळून झाले. त्याने मला शिवाय घातलं, तुम्हाला काय सांगू काय नाही तुला. आणि फक्त चांगल्या भाषेमध्ये थोडं सांगतो तुम्हाला, बाकीच्या भाषा सांगत नाही. अण्णा म्हणले तुला कळतंय का? कासराभर दिवस वर आला म्हणले, कासराभर दिवस वर आलाय आणि झोपला म्हणले. जागाले लोक वाट बघतोय. आता बघा, डॉक्टर आहे मी, 49 वर्ष वय आहे, माझं लेकरू डॉक्टर झालंय आणि तेव्हा मला बाप झापतोय. विचार करा, मी अण्णांना, आणि माझी काही चूक नसताना, 1% माझी चूक नाही, तरी मी अण्णांना एक शब्द तुम्ही असे का म्हटलात एवढं पण बोललो नाही. अण्णा म्हणाले खाली जा, जशाच तसा खाली गेलो. ऑपरेशनच्या बाहेर, ऑपरेशन जिथं माझं थिएटर आहे त्याच्या बाहेर एक रूम आहे, खोली आहे, तिथे एक बेड आहे, त्याच्यावर जाऊन झोपलो. जेव्हा करायचं तेव्हाच ऑपरेशन केले, पण अण्णांना एका शब्दाने पण पाकडा बोललो नाही आणि कोणीच बोललो नाही. कोणीच बोललो नाही. मला हे सांगायचं होतं की घरामध्ये ना, मला काय माहिती होतं, हे असं समजून घेतलं पाहिजे. बघा, लेकीचे आणि आईचे भांडण होतात की नाही होतात की नाही?
अरे हो म्हणा यार, होतात. हा पुन्हा त्या लेकी नाही जुळतात की नाही, येतात. हा लेकाचे आणि वडिलांचे किंवा लेकाचे नाहीचे पण भांडण होतात की नाही, पुन्हा जवळ येतात. का? कारण ते लेक असते ना, पोटचा गोळा असतो, हो की नाही. सुनाचे सासूचे भांडण झाल्यानंतर आता कसं यायचं, किती आवड झालं. अरे तुम्ही बघा काय फरक आहे दोन्हीमध्ये, काय फरक आहे, फक्त समज हा फरक आहे, काही फरक नाही वेगळा. लेकीचे आणि सासूचे, लेकीचे आणि जसे आईचे भांडण होतात तसेच सुनेचे आणि सासूचे पण भांडण होत असतात. एका घरात राहिल्यास भांड्याला भांडे लागत असतात. फक्त समजून घ्या. मी काय समजून घ्यायचो, अण्णाच्या म्हणण्याला वेगळा अर्थ नव्हता, आपल्यासाठी बोलले, विषय संपला. सुनेने काय समजून घ्यायचंय, सासू म्हणली किंवा सासरा म्हणला ना आपल्या भल्यासाठी बोलला, एवढं तिने समजून घ्यावं. आणि कधी सासूला म्हणले तर आपली मुलगी अशी कधी मला म्हणत होती असं सासूने समजून घ्यावं. काय आवड याच्यामध्ये, पण असंच करावं, असं कसं आम्ही करावं. अरे काय दुश्मनी आहे, काय दुश्मनी नाही आहे. आमच्या घरात असं होतं, माझी माय पण माझ्या बायकोला भांडत होती, पण माझी माय माझ्या बायकोला काही पण म्हणली नाही, बायको हसायची जोरात. माझ्या अण्णा पण माझ्या बायकोला काय म्हणायचे, जोरात हसायचे. मग त्या हसण्यात इतकी मैत्री झाली की पुन्हा माझी बायको दोघांची बॉस होती माझी बायको. मला माहिती आहे का, म्हणजे अण्णा आमचं कुणाचं ऐकायचं नाहीत ना, तर माझे मोठे भाऊ बद्दलचे डॉक्टर दादाराव आणि पण म्हणायचे कल्पना सांगा आता बाप कुणाचं ऐकलं तिचं ऐकतो. मग कल्पना जायची बापाला कन्व्हिन्स करून घेऊन यायची. म्हणजे असे अधिकार तिने तयार करून घेतले होते. माहिती तुम्हाला, म्हणजे प्रेमातले अधिकार खूप खास असतात. हे प्रेमातले अधिकार असतात आणि प्रेमापोटी माणूस काय पण करतो. आणि घरामध्ये आहे ना, घरामध्ये खेळीमेळीच वातावरण असलं पाहिजे. घरात गेलं की नाही प्रत्येक माणूस असा, माझ्या घरामध्ये ना माझी प्रत्येक जण वाट बघतो, परत जेवायला वाट बघतात लोक. अण्णा तर एकदम असं कसं घड्याळ म्हणतो, इटेला कसं आलं नाही आणखी, इटेला कसं आलं नाही आणखी. बापाला 9 वाजता म्हणजे 9 वाजता चहा, 11 वाजता म्हणजे 11 वाजता जेवण. अरे 11 वाजून 1 मिनिटाला जर होते काय फरक पडणार मला, त्याला काय दादा अण्णाला कुठला आजार नव्हता, डायबिटीस नाही, काही नाही. पण बाप एक राजा माणूस होता, त्या घड्याळाच्या काट्याला मागे गेलं जायचं नाही. एक दिवशी काय झालं माहितीये का, मी घरात गेलो, मला जरा उशीर झाला. आणि आमच्या घरामध्ये एंट्री जिथं मी जातो घरामध्ये, त्या दरवाजा समोर एक सोफा आहे, त्याच्यावर बसून आम्ही बूट घालत असतो. ते सोफा ठेवला दरवाजा समोर, त्याच्यावर बसून सकाळी आम्ही बूट घालत राहतो. तर ते सोफ्यावर अण्णा बसले होते दरवाजा समोर. मी बेल वाजवलं की अण्णाने दरवाजा काढला. पण मी घरात गेलो ना, मी घरामध्ये माझं वय आहे 4 वर्ष, घरातलं वय 4 वर्ष. आता मी 55 वर्ष असतो, पण घरामध्ये 4 वर्षाचं माझं वय फक्त 4 वर्ष आहे. म्हणजे 4 वर्षाचा नटखट मुलगा असा असतो, नटखट मुलगा तसा आहे, एकदम नटखट, एकदम खोडकट. घरात एंट्री झाली की कुणाच तरी खोडी करणार, अण्णाची करणार, माईची करणार, बायकोची करणार, लेकराची खोडी करणार. हे घरच्या सगळ्यांना माहिती आहे. अण्णाने दरवाजा काढला की अण्णाला माहित होतं मी खोडी करेल, म्हणून मी अण्णाकडे असा हात पुढे केला की अण्णाने असा झटका दिला, स्वतःच्या बॉडीला असा झटका दिला. अण्णाने झटका दिला खरं, पण अण्णाची धोती माझ्या हातात आली आणि अण्णाची धोती फिटली. आता बापाची धोती फिटली बाबा. अरे अर्धीच फिटली, पण अण्णाची चिडले की नाही माझ्यावर. अण्णाने चिडले तुम्हाला सांगतो मित्र हो, अण्णा मला मारायला लागले, पण मी कसं ऐकतो, अण्णाने मारायला हात वर केला की झुम पळालो किचन मध्ये. स्वयंपाकघरात माय होती, माईच्या मागे जाऊन लपलो आणि माईला म्हणलं, माय उगीचे उगी अण्णा मला मारायला लागले, तर उगीचे उगी. माईला सांगितलं ना मी काय केलं. मग माय अण्णाला जे कचा भांडायला लागले तुम्हाला कळतंय का, डॉक्टर लेकरो एवढं मोठं लेकरो त्याला मारताय कसे. ह्याला म्हणायचं लुटुपुटीचे भांडण, ह्याला म्हणायचं जगणं यार, ह्याला म्हणायचं जगणं. हे जगता आलं पाहिजे. घरात गेलं की एकाचं तिकडं, एकाचं वर, एकाचं खाली. का असं काय जगायचं, का जगायचं असं, कारण काय कारण आहे. आपण काय दुश्मनी केली आहे. एकत्र सगळ्यांनी असणं कुटुंबाचं भलं होतं. सुखात वागणाऱ्या कुटुंबात स्वर्ग असं म्हणतात. त्या स्वर्गात राहिल्यामुळं 1 रुपया सुद्धा तुमचं 1 कोटीचं काम करतो. त्या कुटुंबामध्ये कधीच तुमची लक्ष्मी बाहेर जात नाही. हे सुख त्या ठिकाणी वसलेलं असतं असं म्हणतात. म्हणून ते लक्ष्मीला आणायचंय. तुम्हाला कोणी आजारी पडत नाही. माझी माय आणि बाप शेवटपर्यंत कधी आजारी पडले नाहीत. माय शेवटी 29 दिवस आजारी होती आणि अण्णा 72 दिवस आजारी होते. त्याच्या पलीकडे त्यांना कुठलाच आजार नव्हता. शेवटपर्यंत एकदम तरुण होते. 94 वर्ष अण्णा तरुण होते आणि 90 वर्ष माय तरुण होती. दोघांनाही काही अडचण झाली नव्हती. तुम्हाला सांगतो ना, त्याचं कारण आहे सुखात राहता आलं पाहिजे, सुखामध्ये राहता आलं पाहिजे. ते तुम्ही राहा. आणि मी सांगत होतो आता की माय आणि बाप खूप चांगली माणसं असतात. त्यांना घरात राहू द्या, त्यांना घरात ठेवा, त्यांच्यासोबत एन्जॉय करा. आणि तुम्हाला सांगतो, त्यांचं म्हणलेलं उगीच चुकीचं घेऊ नका. आयुष्यामध्ये एखादा चांगला प्रसंग आला त्यांच्याबरोबर शेअर करा. त्यांना सांगा खूप मोठ्या गोष्टी लागत नाही, पण आमच्या अण्णा, माझी माय कधी डिमांड करायची नाही. माईला काय पण दिलं कशाला दिलं म्हणायची, पण अण्णा कधी डिमांड करायचे, हे पाहिजे ते पाहिजे म्हणायचे. आम्ही जरा गरीबाचे लेकर, आम्ही कधी विमानाने फार प्रवास केला नव्हता. पण 2005 मध्ये फर्स्ट टाइम पहिल्या वेळेला आम्ही विमानाने दिल्लीला गेलो. 2003 मध्ये एकदा विमानाने गेलो होतो 20 वर्षापूर्वी. आता सोडून द्या की म्हणजे वर्षातले 100 दिवस विमानानेच फिरत राहतो मी. तो विषय जरा वेगळा झाला. पण तुम्हाला सांगतो मी मित्र,
की आम्ही विमानाने जाऊन दिल्लीहून परत आलो, कल्पना, मी आणि प्रसाद. तेव्हा प्रसाद फक्त 7 वर्षाचा होता. आणि अण्णा आल्या आल्या, कल्पने कुठे गेली होतीस? बाबाला सगळं माहित, पण कल्पने कुठे गेली होतीस? अण्णा दिल्लीला गेले होते. कशी गेली होतीस? त्याला सगळं माहित. कल्पना सगळं सांगून जायची. विमानाने गेले होते अण्णा. कल्पने मग मला पण विमानाने जायचंय ग. माझ्या बापाचा हट्ट. पण माझी बायको आहे ना, बापाने तोंडात शब्द काढावा ते लगेच झालं. तिने लगेच, आम्ही सोमवारी आलो होतो, शुक्रवारी तिने लगेच हैदराबादवरनं तिरुपतीला विमानाने बुकिंग करून टाकली. आणि मग तिरुपतीला जायचं ठरवलं. मग मी, माय, अण्णा, प्रसाद, कल्पना 5 जण विमानात बसलो. विमानात बसलो की प्रसाद आणि अण्णा बसले होते. प्रसाद 7 वर्षाचा, बघा 7 वर्षाचा मुलगा. मी माझी बायको माय 3 जण एका ठिकाणी बसलो होतो विमानामध्ये. आणि विमान वर गेलं की प्रसाद अण्णाला सांगत होता ते बेल्ट कसा लावायचा, कसा काढायचा, आता वर कसं विमान जातं, प्रसाद सांगत होता, अण्णा ऐकत होते. आणि अण्णांचा तो एकदम, त्याचा अण्णांचा गुरु म्हणजे माझा पोरगा. वर विमान गेलं आणि ते विमान एकदा वर गेलं ना, मी किती लोकांनी प्रवास केला मला माहित नाही, पण विमान एकदा वर गेलं की म्हणजे पुढे मागे गेल्याचं कळत नाही, एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं. म्हणजे एकदा वर गेलं ते स्थिर होतं विमान. वर गेलं विमान स्थिर झालं की अण्णा म्हणले प्रसाद या. माझ्या मुलाचं नाव प्रसाद आहे. अण्णा त्याला प्रसाद आहे म्हणायचे. मला इटली आहे, माझ्या बायकोला कल्पना आहे. ते बाबाचे शब्द आहे. प्रसाद आहे. विमान बंद पडलं की म्हणले आता पुढे बी जायला मागे बी जायला. अरे आता कसं झालं प्रसाद आहे, आता कसं करावं? तर सांगतो अण्णा तसं नाही हो. मग तो इंग्रजी मिडियमचं पोरगं माझं, त्या अण्णाला समजून सांगायला स्टेबल झालो, येऊन झालो. तू काही पण सांगायलाच म्हणले प्रसाद या, आता काही करत नाही, एवढीच आलो मी. आणि मग असं ते 45 मिनिटांमध्ये ते समजून सांगत विमान उतरलं. पुन्हा विमानात बसलो, आम्ही परत आलो. मग अण्णा गावात गेले, आमच्या मागे गावात. आणि मागे गावात गेल्यानंतर सगळ्या गावाला विमान वर कसं जातं, पुन्हा बंद कसं पडतं आणि मग कसं खाली उतरतं, याच्यात एक गाव परेशान आहे. अख्खा गावाला पाणी परेशान करून टाकलं. विषय किती छोटा होता, पण एक आनंद घेण्याचा विषय असतो मित्र. एक छोटे विषय असतात, छोटे जगाचे विषय असतात. फार मोठे विषय आम्ही जगलोय आणि खूपच आम्ही काहीतरी वेगळं केलं असं काही नाहीये. ऊसाचा रस पिण्यासाठी आम्ही निघायचो. ऊसाचा रस. तर अमेरिकेला जायला कशी तयारी करायची, अमेरिकेला तशी आम्ही तयारी करायचो. म्हणजे आमचा असिस्टंट पुढे जाणार, त्या रसोदीगृहावर जाणार, तो सांगणार डॉक्टर विठ्ठल लहान येणार आहेत. मग डॉक्टर विठ्ठल लहान येणार म्हणल्यानंतर हे 15-20 लोक जमा व्हायचे. मग लोक जमा झाले की मग तिथे गेले की अण्णा मायला गेले, लोक पाया पडायचे. मायला बापाला भारी वाटायचं. ऊसाचा रस पिऊन झाला की मी जरा शहाणा होतो. अण्णा ऊसाच्या रसाचे पैसे द्या हो. जगातला महाचेंगट बाप माझा. अण्णाकडे पैसे नव्हते तेव्हा अण्णाने पैसे दिले नाही, आणि पैसे असताना पण अण्णाने कधी पैसे दिले नाहीत. कधीच मला काय सांगावं काय नाही. म्हणजे अण्णाच्या आयुष्यात 1 रुपया पण आयुष्यात निघालाच नाही. पण हे मला माहित होतं ना. मग मी अण्णा पैसे द्या, अण्णा पैसे द्या. किती राईट द्या, राग मला. अण्णा 500 रुपये द्या. हो 500 रुपये एवढं समजायचे? अहो म्हणला अण्णा हे काही मागेवाचा रस नाही, लातूरचा रस आहे, याला पैसे जास्त लागतात, द्या गुपचूप. अण्णा काही पैसे काढीच ना. मग अण्णा पैसे द्या हो, नाही तर बांधून टाकतील ते इथं आपल्याला, पैसे द्या. अण्णांचा शेवटचा हत्यार म्हातारे देगेटऱ्याला पैसे लई किरकिर करायला लागले. माईला म्हणले पैसे द्या, पण बापात नाही पैसे दिले. मला ना बापाचे पैसे पाहिजे नव्हते, बाईचे पैसे पाहिजे नव्हते, मला ते पैसा विषय नव्हता. ह्याला जगणं असं म्हणतात, हे जगता आलं पाहिजे मित्र, हे जगता आलं पाहिजे, हे जगता आलं पाहिजे. किती मोठ्या गोष्टी सांगतो तुम्हाला मी, काही मोठ्या गोष्टी नाहीत, एकदम लहान लहान गोष्टी आहेत आयुष्यामध्ये, पण हे जगण्यामधली मजा आहे. म्हणून आईवडील घरात असणं, नवरा बायकोनी सुखात राहणं आणि लेकरांकडनं कष्ट करून घेणं यात खरा उत्कर्ष आहे. हा उत्कर्ष ज्यांना कळला ती माणसं मोठी झाले. आणि सगळ्याच भाषणात शेवट मी एका वाक्याने करायचो आणि तेच मी आजही म्हणेन. आता मी तुम्हाला काय सांगा माहिती आहे का, मी माईकडे मुद्दाम गेलो नाही. मी माझ्या माईला खूप मिस करतोय. म्हणजे मला माहित नाही पण मी प्रचंड तिला मिस करतोय. म्हणजे मला तिची असली आठवण येते ना, बाप रे बाप रे बाप, मी वेळा झालो सध्या. त्यामुळे मी माईकडे, म्हणून मी असे प्रसंग टाळतो की मी माईविषयी काही बोलावं. मी तिच्यावरती एक पुस्तक लिहितोय. पुढच्या वर्षी 16 जुलैला तुम्हाला मी ते पुस्तक देतो. जे खूप सुंदर प्रसंग आहे. ती खूप छान जगली, खूप मस्त जगली. मी तुम्हाला सांगत होतो की अण्णांचा एक प्रसंग सांगायचो. आमच्या अण्णा हवेत चालायचो. मी नेहमी सांगायचो की आमच्या अण्णांना भेटा एवढ्यासाठी की माझा बाप कधी जमिनीवर चाललाच नाही. अण्णांच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये असा तोरा होता. म्हणजे आमचे अण्णा आहे ना, कुडकुडी बॉडी, 52 किलो वजन होतं. शेवटी 46 किलो झाले होते. पण ते ना असं कोट घालायचे, ब्लेझर घालायचे
आणि चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा, एकदम स्टायलिश मॅन. म्हणजे त्यांची सिस्टीम फार खास होती. म्हणजे कधी असे आले ना, त्यांना एखादा बूट चावला ना, कल्पने बूट चावालाय ग, बूट चावालाय असं म्हणायचे. मग बूट चावालाय म्हणजे माझी बायको लगेच बापाला गाडीत घालून घेऊन जायची, दुकानामध्ये बूट घेऊन द्यायची. बापाकडे जेवढे अण्णा गेल्यानंतर आम्ही काही मेमरी म्हणून काही गोष्टी जमा केल्या, तर बापाकडे जेवढे बूट आहेत तेवढे माझ्याकडे पण नाही, तेवढे बापाकडे बूट जमा झाले. कधी कोटवर काही चहा सांडला, कल्पने चहा सांडला ग, पण डॉक्टरचा बाप आहे, कोट चांगला दिसत नाहीये, नवीन कोट घेऊन द्यायचं असतं. म्हणजे बाप खूप मस्त जगला. माझी माय खूपच गरीब होती. मायनं कधी काही मागितलंच नाही, कुठलीच माय मागत नाही, ही काही मागत नव्हती. मी तुम्हाला अण्णाचा प्रसंग सांगत होतो की अण्णा असे तोऱ्यात चालायचे. अण्णांना वाटायचं की अण्णाची छाती हत्ती एवढी मोठी आहे. अण्णा चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा. बाप खूप म्हणजे खतरनाक माणूस होता एकदम माझा. एक दिवशी अण्णाचे हवेत चालत होते, हवेत बघा, अण्णा हवेत चालत होते. मी असं बसलो होतो उबडीमध्ये आणि मी म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलात, पडाल हो पडाल. बघा अण्णा हवेत चालतायत, मला वाटलं माझा बाप पडेल खाली, पण अण्णांना म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल. अण्णांनी माझ्याकडे एकदम पुन्हा तोऱ्यात पाहिलं. तुला माहिती आहे का मी कोण आहे? आता ह्या प्रश्नाचा काही मेळ आहे का? मी काय विचारलंय, अण्णा तुम्ही हवेत चालला लागलेत, पडाल. माझा बाप काय म्हणतोय, तुला माहिती आहे का मी कोण आहे? अरे तुम्ही कोण आहेत? माझा बाप आहेत ना, कोण आहे म्हणजे काय याच्याशी काय घेणं गेलं काय याच्याशी? पण तुम्हाला सांगतो, अण्णांनी जे ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते प्रत्येकाच्या मायनं बापाने उत्तर द्यावं असं अण्णांनी उत्तर दिलं. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा प्रश्न काय होता, तुम्ही हवेत चाललेत, पडाल. आणि अण्णा मला म्हणले तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लास्टिकसाठी विठ्ठल लहाने याचा बाप आहे म्हणे. पेक्षा पडतो म्हणजे बापाला आणि माईला हवेत चालण्याची तुमच्यामध्ये परानो मस्त काढा बाहेर, पॉश शक्ती बाहेर काढा. असं मायला बाबाला चालताना म्हटलं पाहिजे मी कुणाचा बाप आहे, मी कुणाची माय आहे, तुम्हाला माहित आहे का? असं काहीतरी तुम्ही आयुष्यामध्ये करा. जेव्हा तुम्ही ह्या डिघोळच्या बाहेर जाल तर डिघोळ करायला वाटलं पाहिजे हे डिघोळचे लेकर आहेत. लातूर जिल्ह्याच्या बाहेर गेलास लातूर जिल्ह्याला वाटलं पाहिजे लातूर जिल्ह्याचे पुत्र आणि लडके मुली आहेत. आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना, अख्ख्या महाराष्ट्र वाटलं पाहिजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाल तर भारत देशाला वाटलं पाहिजे भारत इतके मोठे व्हा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.